नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या YouTube चॅनेल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की खूप महत्त्वाचा भाग आहे की गणितातील ज्या मूलभूत क्रिया असतात तर त्या क्रिया कोणत्या कोणत्या असतात। अगदी बेसिक पासून आपण आज हा व्हिडिओ करणार आहोत। आपण अगदी बेसिक पासून हा व्हिडिओ आज पाहणार आहोत। तर बघा की ज्या मूलभूत क्रिया असतात गणितातल्या तर त्या असतात बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार। या क्रिया आल्याशिवाय आपण कोणतेही गणित पुढे करू शकतच नाही। तर बघा, या क्रिया आपल्याला जमल्याच पाहिजेत। मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ज्या मूलभूत क्रिया आहेत गणितातल्या त्यापैकी फक्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज आणि वजाबाकी पाहणार आहोत। बेरीज आणि वजाबाकी पाहणार आहोत आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये गुणाकार आणि भागाकार याची आपण बेसिक माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। बघा, जर तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असाल तर त्यासाठी सुद्धा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा जरी दिलीत तरी तुम्हाला हे बेसिक येणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। जर तुम्हाला हे बेसिकच नाही आलं तर तुम्ही पुढे मोठी सुद्धा गणिते नाही करू शकणार। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। कारण तुम्हाला या व्हिडिओ मधून अगदी बेसिक पासून अगदी लहान उदाहरणापासून मोठ्या उदाहरणापर्यंत उदाहरणे कशी लिहायची तर तुम्हाला त्याची सर्व माहिती या व्हिडिओ मधून मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल। तर बघा, आता ज्या मूलभूत क्रिया आहेत गणितातल्या त्या म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार। तर त्यापैकी आपण या दोन क्रिया आज पाहणार आहोत। तर बघा, जेव्हा चिन्ह, तर इथं चिन्हांचा पहिल्यांदा आपण विचार करूया। चिन्ह कसं असतं? प्लस प्लस असेल तर काय करायचं, मायनस मायनस असेल तर काय करायचं, प्लस मायनस असेल तर काय करायचं किंवा मायनस प्लस असेल तर काय करायचं। फक्त एकच पीक लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा चिन्ह सेम सेम असतं, जेव्हा चिन्ह सेम सेम असतं तेव्हा त्याचं प्लसच करायचं। बघा, इथं वजाबाकी जरी असली, हे धन असलं तरी धनच करायचं आणि इथं चिन्ह वजाबाकीचं म्हणजे ऋण चिन्ह असेल याला आपण धन म्हणतो, याला आपण ऋण म्हणतो, बरोबर। प्लसला आपण धनचिन्ह म्हणतो आणि या मायनसला आपण ऋण असं म्हणतो। तर बघा, जेव्हा चिन्हामध्ये प्लस प्लस असतं तेव्हा आपण प्लसच करायचं आणि जेव्हा मायनस मायनस असतं तेव्हा सुद्धा प्लसच करायचं। फक्त लक्षात ठेवायचं, जेव्हा चिन्ह सेम सेम असतील तेव्हा प्लसच करायचं। इथं सेम सेम आहे तर प्लसच करायचं। आता बघा, जर आधी चिन्ह धन असेल आणि मग चिन्ह ऋण असेल तर काय करायचं? लक्षात ठेवा, एकदम सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे मी। जेव्हा आधी धनचिन्ह असेल आणि मग ऋण असेल तर मायनस करायचं किंवा जर आधी ऋण असेल आणि मग धन असेल तरी सुद्धा मायनसच करायचं। बघा काय केलं आपण, बघा, जेव्हा चिन्ह सेम सेम असतात मग ते धन असू दे किंवा ऋण असू दे तेव्हा आपण प्लसच करायचं आणि जेव्हा चिन्ह वेगवेगळी असतात मग अगोदर प्लस असू दे नंतर मायनस असू दे किंवा अगोदर मायनस असू दे आणि नंतर प्लस असू दे, जेव्हा चिन्ह वेगवेगळी असतात तेव्हा आपण मायनसच करायचं। बघा, तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा मारून घेऊ शकता आणि जर तुम्हाला हे समजलं तर तुम्हाला पुढचे एक्झाम्पल लिहायला एकदम तुम्हाला सोपं जाणार आहे। तर बघा, हेच खूप महत्त्वाचं आहे। सेम सेम असेल तर प्लस करा, वेगवेगळं असेल तर मायनस करा। ते एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे। आता आपण एक्झाम्पल इकडे सोडूया म्हणजे तुम्हाला पटकन समजेल। आता इथे एक्झाम्पल काय दिलंय बघा, इथं 25 आहे अधिक 16 आहे। आता जेव्हा अगोदर काय चिन्ह नसतं तेव्हा तिथे प्लसच असतं, पण फक्त पहिल्यांदाच ते सुरुवातीला लिहिलं जात नाही। जेव्हा अगोदर संख्या असते आणि त्याला काही चिन्ह नसतं तर तेव्हा ते नेहमी चिन्ह प्लसच असतं, म्हणजे धनसंख्या असते ती। मग आता सेम सेम आहे, इथं संख्या, इथं चिन्ह सेम सेम आहे तर काय होईल, तर आपण याची बेरीज करायची आहे। फक्त लक्षात ठेवा, जेव्हा संख्येच्या अगोदर काय नसतं तेव्हा ते नेहमी प्लस असतं, म्हणजे ते लिहायची सुद्धा गरज नाहीये चिन्ह। आता प्लस प्लस प्लसच होईल। तर बघा, आता आपण अगोदर यांची बेरीज करूया। 6 आणि 5 11 होतील, 11शी 1 1 आला, 2 आणि 1 3 आणि हे 1 4 म्हणजे 41। आता इथं चिन्ह
प्लस असणार, पण ते चिन्ह इथं आपण द्यायचं नाही. जेव्हा प्लस 41 असतील तर त्याला फक्त आपण 41 असं म्हणू शकतो. त्याला फक्त आपण 41 असं म्हणू शकतो. इथं काही चिन्ह वगैरे लिहायची गरज नाही. आता बघा इथं आपण खालचं एक्झाम्पल घेऊया. 35 वजा 25 असं आहे. म्हणजे इथं पण ऋण संख्या आहे आणि इथं पण ऋण आहे. इथं पण वजा आहे आणि इथं पण वजा आहे. पण तुम्हाला काय सांगितलं, जेव्हा वजा वजा असतं तेव्हा पण त्याची आपण बेरीजच केली पाहिजे. तर आता आपण यांची बेरीज करूया. बघा यांची बेरीज काय येते. 5 आणि 5 म्हणजे 5 आणि 5 10, 0 1 4 3 1 4 5 6 60. उत्तर याचं काय आलं, 60 असं याचं उत्तर आलं. तर बघा आता इथं पण आपल्याला जेव्हा उत्तर आपलं प्लस मध्ये येतं तेव्हा इथं आपल्याला चिन्ह लिहायची काही गरज नसते मित्रांनो, लक्षात ठेवा. जेव्हा उत्तर आपलं प्लस मध्ये येतं तेव्हा इथं असं प्लस लिहायची काहीच गरज नसते. धनसंख्या नेहमी अशीच ओळखतात, इथं चिन्ह लिहायची काही गरज नसते. आता बघा इथं चिन्ह मात्र वेगवेगळे आहेत. अधिक 26 आहे म्हणजे धन 26 आहे आणि ऋण 15 आहे. तर आता आपल्याला संख्या जेव्हा चिन्ह वेगवेगळं असतं, चिन्ह जेव्हा वेगवेगळं असतं तेव्हा तर नेहमी वजाबाकी केली पाहिजे. आता आपण याची वजाबाकी करूया. बघा आता आपल्याला 26 मधून 15 मायनस करायचंय. या 6 मधून 5 गेले 1 राहील, परत 2 मधून 1 गेले 1 राहील म्हणजे 11. पण जेव्हा उत्तर मायनस मध्ये येतं म्हणजे जेव्हा चिन्ह वेगवेगळं असतं तेव्हा लक्षात ठेवायचं त्या उत्तराला नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह आलं पाहिजे. आता इथं मोठी संख्या कोणती आहे तर प्लस आहे. मग आता इथं काय आपल्याला चिन्ह द्यायची गरज नाही. बघा जेव्हा आपण संख्या मायनस करतो, लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण संख्या मायनस करतो तेव्हा त्या संख्येला नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं. आता इथं मोठ्या संख्येला 25 इथं प्लस चिन्ह आहे म्हणजे धनसंख्या आहे, त्यामुळे इथं काही द्यायची गरज नाही. आता बघा वजा 30 आहे आणि मग 15 आहे. आता या 30 मधून आपल्याला 15 मायनस करायचे, बरोबर. या 30 मधून आपल्याला वजा 15 करायचे. तर 30 मधून 15 गेले किती राहतील, 15 राहतील. पण या संख्येला मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यावं लागेल. मोठी संख्या कोणती आहे मग, इथे आहे बघा वजा 30 आहे. म्हणजे या संख्येला ही 30 संख्या मोठी असल्यामुळे या संख्येचं जे चिन्ह आहे ते या संख्येला आपल्याला द्यावं लागतं, म्हणजे वजा 15 असे याचं उत्तर येतं. तर बघा आता या झाल्या लहान संख्या, बरोबर, या झाल्या लहान संख्या. पण जर तुम्हाला मोठ्या संख्या दिल्या असतील तर त्याची सुद्धा उत्तर आपण काढूया. कशी काढायची ते तुम्ही बघू शकता. तर बघा मित्रांनो, जेव्हा तुम्हाला अशी मोठी संख्या दिलेली असते, आता इथं संख्या दिलेली आहे 204 अधिक 512. आता या 204च्या अगोदर काय आपल्याला चिन्ह दिलेलं नाही, म्हणजे इथं नेहमी धनचिन्ह असतं, हे लक्षात ठेवायचं. आता बघा जर तुम्हाला इथं आडवी बेरीज करता येत नसेल तर तुम्ही हे अंक उभे मांडणी करून मांडू शकता. अगोदर 204 आणि मग त्याला प्लस मध्ये 512. आता यांचा आपल्याला प्लस करायचा आहे. आता इथं पण धन आहे, इथं पण धन आहे, मग जेव्हा चिन्ह सेम सेम असतात तेव्हा नेहमी बेरीजच करायची असते. बघा आता 4 आणि 2 6 झाले, 0 आणि 1 झाला, 5 आणि 2 7 झाले, म्हणजे 716. 716 हे याचं उत्तर आलेलं आहे. आता उत्तराला आपण कोणतंही चिन्ह नाही द्यायचं कारण हे उत्तर धन आलेलं आहे, म्हणजेच असं धन आलेलं आहे. पण इथं हे चिन्ह लिहायची काहीच गरज नसते. 716 हे याचं उत्तर आलेलं आहे. आता इकडे बघा वजा 540 अधिक 225, बरोबर, वजा 540 अधिक 225. आता इथं चिन्ह वेगवेगळे आलेत, अगोदर मायनस आहे नंतर प्लस आहे. तर आता तुम्ही इथं सुद्धा त्याची उभी मांडणी करून घेऊ शकता. 540 आहे आणि 225 आहे. तर आता बघा चिन्ह वेगवेगळं असल्यामुळे तुम्हाला इथं मायनस करावं लागेल. बघा तुम्हाला इथं मायनस करावं लागेल. आता यातून आपण मायनस करूया. 0 मधून 5 जात नाही, मग तुम्हाला इथं हातच्याची वजाबाकी करावी लागेल. तर हातच्याची वजाबाकी कशी करायची असते, 0 मधून 5 जात नाही, मग या 4 कडून इकडे 1 हातचा घ्यायचा, हा 0 इथं लिहायचा, 10 तून 5 गेले 5 राहिले. आता या 4 मधून आपण इकडे 1 हातचा घेतल्यामुळे इथं 3च राहिले. या 3 मधून 2 गेले 1 राहिला आणि 5 मधून 2 गेले 3 राहिले, म्हणजे 315 हे आपलं उत्तर आलं. पण हे उत्तर आपलं फिक्स आहे का तर नाही. तर आता इथं आपल्याला चिन्ह द्यावं लागेल. आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा वजाबाकीला नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं. तर 315 ला नेहमी, आता 315 आहे, मग यापैकी मोठी संख्या कोणती आहे तर 540 आहे आणि या संख्येचं चिन्ह आहे मायनस.
म्हणून इथं आपण मायनस चिन्ह द्यायचं आहे, म्हणजेच -315. तर हे याचं उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे हे लिहायचं असतं. आता हे झालं या 3 अंकी संख्यांचं. पण समजा जर तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल आणि जर तुम्हाला तिथं एकदम अशी मोठी संख्या धन ऋण मध्ये एकदम 4-5 संख्या तुम्हाला दिल्या, तर त्याचं उत्तर कसं काढायचं आपण एक लास्ट एक्झाम्पल आता पाहणार आहोत. तर बघा, तुम्हाला जर हे समजलं असेल तर तुम्ही अशा प्रश्नांचा भरपूर सराव सुद्धा करू शकता. आणि बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करत चला, कमेंट सुद्धा करत चला की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आता आपण एक लास्ट एक्झाम्पल घेणार आहोत, ते खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर ते लास्ट एक्झाम्पल आपण घेणार आहोत आणि जर तुम्हाला ते उदाहरण समजलं तर तुम्हाला मी कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला मी एक प्रश्न देणार आहे आणि तुम्ही त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला तर मग आता आपण एक लास्ट क्वेश्चन बघूया. तर बघा मित्रांनो, इथं आपण आता असा प्रश्न घेतलेला आहे. आता जर तुम्हाला तुमच्या एक्झामला जर असा प्रश्न आला, संख्या जर मिक्स आल्या प्लस मायनस तर कसं उत्तर काढायचं असतं, तुम्हाला एकदम सोपी ट्रिक सांगणार आहे मी. तर बघा, इथं प्रश्न काय आहे आपला, 45 अधिक 58 वजा 51 वजा 52 अधिक 24 वजा 8. तर काय करायचं असतं बघा, एकदम सोपी ट्रिक आहे. अगोदर ज्या संख्या प्लस प्लस आहेत त्या संख्या बाजूला काढा आणि त्यांची बेरीज करा, आणि त्यानंतर ज्या संख्या मायनस आहेत त्या संख्या बाजूला काढा आणि त्यांची सुद्धा बेरीज करून घ्या. आणि मग दोन्हींच्या उत्तरामधून मोठ्या संख्येतनं लहान संख्या मायनस करा. बघा, आता प्लस प्लस संख्या कोणत्या पहिल्या बघायच्या. आता ही संख्या 45 आहे, म्हणजे ही संख्या प्लस मध्ये असते. तुम्हाला अगोदरच मी सांगितलेलं आहे, जेव्हा सुरुवातीला काय नसतं म्हणजे ती संख्या धन असते. तर अगोदर लिहायचं 45, त्यानंतर घ्यायचं हे 58, त्यानंतर बघा प्लस मध्ये आहे 24, ते इथे लिहायचं. बरोबर, म्हणजे 45, 58 आणि 24 या संख्या झाल्या प्लस मधल्या. आता बघा, संख्या मायनस मधल्या कोणत्या आहेत, तर 51, परत 52 आणि 8 या संख्या आहेत मायनस मधल्या. आता आपण यांची पण करायची बेरीज आणि यांची सुद्धा करायची असते बेरीज. तर आता काय करायचंय बघा, आता आपण पहिल्यांदा यांची काय करूया, बेरीज करून घेऊया. तर बघा, 8 आणि 4 झाले 12, 12 आणि हे 5, 12 आणि 5 झाले 17, 17शी 7, 1 हातचा आला, 5 आणि 4 9, 10, 11 आणि 12 म्हणजे 127 हे आपलं उत्तर आलं. आता इकडे आपण उत्तर काढूया. 8 आणि 2 10 झाले आणि 11शी 1, 1 हातचा आला, 5 आणि 5 10 आणि 11, 111. आता काय करायचं असतं बघा, ही आपण उत्तर काढली बरोबर, प्लसचं उत्तर प्लस मध्ये काढलं, मायनसचं उत्तर सुद्धा आपण इकडं प्लस मध्येच काढलेलं आहे. बघा, लक्षात ठेवा, जी संख्या मायनस मध्ये ज्या संख्या मायनस मध्ये आहेत त्यांचं सुद्धा उत्तर आपण प्लस मध्येच काढलंय. इथे काय मायनस करायचं नाही, तर मायनसची क्रिया आता करायची असते. या 127 मधून 111 आपल्याला मायनस करावे लागतील आणि मग आपल्याला आपलं फायनल उत्तर मिळतं. बघा, 7 मधून 1 गेले, 6 राहिले, 2 मधून 1 गेला, 1 राहिला, 1 मधून 1 गेला, 0 राहिला. उत्तर आलं आपलं 16. आता या 16ला चिन्ह कोणतं द्यायचं हा प्रश्न आहे. या 16ला चिन्ह कोणतं द्यायचं, बघा, जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जेव्हा तुम्ही वजाबाकी करता तेव्हा वजाबाकीला नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह आलं पाहिजे. आता या दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती आहे, तर 127 ही मोठी संख्या आहे आणि या 127 ला चिन्ह प्लस आहे. चिन्ह कोणतं आहे, प्लस आहे. मग या संख्येला आपल्याला काय चिन्ह द्यायची गरज आहे का, तर अजिबात नाही. या संख्येला आपल्याला चिन्ह द्यायची गरज नाही. तर अशा प्रकारे याचं उत्तर 16 असं आलेलं आहे. बघा, जर तुम्हाला व्हिडिओ नसेल समजला, तुम्हाला हे गणित नसेल समजलं, तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू शकता आणि तुम्ही या प्रकारची आणखी एक्झाम्पल सुद्धा सोडवू शकता. तर खास तुमच्यासाठी आज तुम्हाला एक्झाम्पल तुम्हाला घ्यायचंय आणि ते उदाहरण तुम्ही सोडवून त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. तर बघा, आता तुम्हाला इथं प्रश्न दिलेला आहे मी, -48 अधिक 78 वजा 14 वजा 25 आणि अधिक 6. तर तुम्ही याचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला तर मग, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज आणि वजाबाकी बघितलेली आहे मूलभूत क्रियामधील. आता गुणाकार आणि भागाकार कसा करायचा असतो तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग, आता आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.